ओम साईराम. गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे ज्वारीचे थालीपीठ. तर हे ज्वारीचे थालीपीठ अतिशय साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले आहे. ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. तसेच रोज जेवण करण्याचा आणि तेच खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर आपण एखाद्या वेळी हेल्दी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. थालीपीठ म्हटलं की आपण थापून करतो, पण ते न थापता कसे झटकन आणि पटकन करायचे ते या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे इथे. त्याच वाटीने मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामुळे कसं थालीपीठं कशी खुसखुशीत होतात तांदळाच्या पिठामुळे. तर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा धनापूड घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरापूड घेतली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही हिरवी मिरची घेतली तर लाल तिखट थोडं कमी घ्यायचं. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आधी. थालीपीठ करताना तुम्ही याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पीठं तुम्ही घालू शकता. जसे बेसन पीठ आहे, मुगाची डाळीचं पीठ असेल, उडदाच्या डाळीचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. आता हे मी ज्वारीच्या पिठाचे तुम्हाला थालीपीठ दाखवत आहे. आता हे मस्तपैकी बघा सर्व जिन्नस मिक्स झाली आहे पिठामध्ये. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे, ते आता मी याच्यामध्ये घालून घेते. तर तुमच्याकडे गाजर किंवा कोबी अशा प्रकारे भाज्या असतील तरी त्या पण थालीपीठामध्ये आपण घालू शकतो. हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची 1 चमचा भरून पेस्ट घेतली आहे, ती आता मी याच्यामध्ये घालत आहे. त्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी घातलं आहे, कारण हिरवी मिरचीचं पेस्ट केली आहे. तर इथे अर्धा चमचा बघा मी थोडंसं जिरं घालत आहे. जिरं ऑप्शनल आहे, कोणाला नसेल आवडत तर घातलं नाही तरी चालेल. तर हे दही आंबट असेल जास्त तर तुम्ही अर्धी वाटी घातलं तरी चालेल, आणि जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही दही स्किप केलं नाही घातलं तरीही चालेल. पण दह्याने कसं छान असं थोडंसं आंबट तिखट असं थालीपीठ चवीला खूप छान होतं. तर इथे मी अर्धी वाटी दही घालत आहे. कोथिंबीर भरपूर अशी घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1.5 चमचा मीठ घातला आहे छोटा. त्याने सर्व असं मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं सगळं. 1 चमचाभर मी तीळ घालते. आणि व्यवस्थित बघा आता मिक्स झालं आहे छान पीठ. इथे 3 चम्मच मी तेल घालत आहे. इथे मी साधंच पाणी घालत आहे आणि पाणी थोडं थोडं घालत व्यवस्थित असं पीठ मळून घेऊया. तर इथे असं अशा प्रकारे थालीपीठासाठी पीठ मी व्यवस्थित गोळा करून घेतला आहे. पातळ पण पीठ करायचं नाही किंवा घट्ट पण नाही, असं व्यवस्थित आपल्याला थापता येईल थालीपीठ. अशाच प्रकारे इतकंच आपण पीठ मळून घ्यायचं. 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर आता 10 मिनिटं बघा मस्तपैकी पीठ मस्त असं मुरलं आहे. आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊया. तर अगोदर असं छानपैकी पुन्हा एकदा जरासं मळून घेऊया असं. आता एक गोळा घेऊया आपण. पीठ सुकतं त्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आणि इथे पोळपाटावरती असा ओला कपडा केला आहे आणि तो मी असा भिजवून घेतला आहे. आणि आता याच्यावर आपण आता थालीपीठ थापूया. आणि थोडंसं तेल. तर काही जण थालीपीठ असंही थापतात, तर काही जण हा बघा हा भाग असतो ह्याच्याने पण आपण असं थापू शकतो.
पातळ पण करायचं नाहीत, नाही तर फाटण्याची शक्यता असते. हे मी आता थापून घेतलं आहे. आता आपण तव्यावर शेकूया. शेकवण्या अगोदर आपण त्याला असं होल करून घ्यायचे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये तेल सोडू शकतो. तर इथे मी आता तवा ठेवला आहे आणि त्याला थोडंसं असं तेल लावून घेते. मी आता रुमाल आहे तो काढते, असा ती व्यवस्थित असा पलटी करून घेते. त्यानंतर हे असं काढून घ्यायचं आपण. आणि आता हे होल आहेत त्याच्यात आपण थोडं थोडं तेल सोडायचं. त्यामुळे थालीपीठ कसं खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात वरून. आता आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटासाठी शिजू द्या. हे आहेत आपण बघूया आता. तर बघा मस्त वाफ सुटली आहे आता. आणि आता आपण परतून घेऊया. मस्त वाटतंय बघा. तर आता व्यवस्थित आपण तेलावरती किंवा तुपावरती मस्तपैकी असं शेकून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत. तर आता रुमालाने थालीपीठ कसं थापायचं ही एक पद्धत दाखवली आहे. आणि आता तुम्हाला मी दुसरी एक पद्धत दाखवते. तर बघा किती छान असं दोन्ही साईडने शेकवलं आहे. हे थालीपीठ शेकवायला मला 4 ते 5 मिनिटं लागली आहेत. छानपैकी खरपूस असं शेकवलं आहे. तर मी आता इथे काढून घेते. दाखवलं की रुमालाने कशा प्रकारे थालीपीठ आपण थापू शकतो, पण ह्याला खूप बराच वेळ लागतो. व्यवस्थित थापले गेले पाहिजेत, ते पातळसर झाले पाहिजेत. अतिशय साध्या सोप्या पद्धती कसं थापायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवते. असा प्लास्टिकचा कोणताही पेपर असं व्यवस्थित त्याला तेल लावून घेतलंय ते आपण घेऊया. आणि तो असं व्यवस्थित ठेवून द्यायचा, असा थोडासा थापायचा. आणि हा पेपर आहे तो याच्यावरती आपण फोल्ड करायचा. त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. बघा किती मस्त असं थालीपीठ झटकन आणि पटकन थापलं गेलं. आणि तुम्हाला जर वरती त्याच्यात तीळ लावायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे वरती मस्त असे तीळ पण लावू शकता. पीठ आपण असं हातावरती घ्यायचं आणि व्यवस्थित असं निघतं बघा. आता आपण तव्यावरती शेकूया. माझ्या चॅनलवरती बाजरीचे आणि नाचणीचे पण थालीपीठ मी दाखवले आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जाऊन नक्की बघा. अशा प्रकारे बघा सर्व थालीपीठ मी आता करून घेते. तर असे गरमागरम मस्त असे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ किती छान झाले आहेत. मस्त वरून असे खरपूस असे भाजले गेलेत आणि चवीला पण खूप छान लागतात. बघा एक सरीकेचे थालीपीठ झाले आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे न थापता पण आपल्याला साध्या सोप्या पद्धतीत थालीपीठ करता येतील. तर बघा किती खमंग सुंदर असे भाजले गेले. तर हे मी आता सर्व करून दाखवते. तर हे थालीपीठ लहान मुलांच्या डब्यामध्ये किंवा प्रवासामध्ये किंवा अशा छोट्या मोठ्या भुकेमध्ये सुद्धा हे थालीपीठ अगदी झटपट होतात. शिवाय हे पौष्टिक आहेत. तर एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा.
तर अशा साध्या सोप्या नवीन रेसिपीसाठी शेअर व सबस्क्राईब करा. ओम साईराम.